Hello student, good morning. Minate madam. Students, today we have to see example on a lesson specific heat. See the first example. Equal heat is given to two objects A and B of mass 1 gram. Temperature of A increases by 3 degrees Celsius and B by 5 degrees Celsius. Which object has more specific heat and by what factor? आपल्याला इथे दिलेलं आहे की ए आणि बी हे दोन ऑब्जेक्ट आहेत ज्यांचा मास 1 ग्रॅम आहे आणि एचं टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअसनी वाढतंय आणि बीचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअसनी वाढतंय जर आपण ए आणि बीला इक्वल हीट दिलेली. तर इथं विचारलंय विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट, तर कुणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे असं विचारलेलं आहे. अँड बाय व्हॉट फॅक्टर, आणि किती फॅक्टरनी मोठी आहे. आता आपण इथं गिवन थिंग्स लिहून घेऊया. मास ऑफ ए M1 म्हणू त्याला 1 ग्रॅम, मास ऑफ बी M2 म्हणूया त्याला 1 ग्रॅम, स्पेसिफिक हीट ऑफ ए C1, स्पेसिफिक हीट ऑफ बी C2. हे दिलेलं नाही, आपल्याला काढायचं आहे. रायझिंग टेम्परेचर ऑफ ए डेल्टा T1, एचं टेम्परेचर कितीनी वाढलंय 3 डिग्री सेल्सिअसनी, 3 डिग्री सेल्सिअस. रायझिंग टेम्परेचर ऑफ बी डेल्टा T2 5 डिग्री सेल्सिअसनी ते वाढलेलं आहे. आणि हीट ॲब्झॉर्ब बाय ए Q1 म्हणूया आपण त्याला, हीट ॲब्झॉर्ब बाय बी आपण याला Q2 म्हणूया. आता Q1 ही एची हीट ॲब्झॉर्ब आहे. मग Q1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, Q इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला आहे. म्हणजे हीट ॲब्झॉर्ब इज इक्वल टू मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट इंटू राईज इन टेम्परेचर. देअरफॉर Q1 इज इक्वल टू M1 C1 डेल्टा T1 आणि Q2 इज इक्वल टू M2 C2 डेल्टा T2. आता आपण यांचा रेशो घेऊया. Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू M1 C1 डेल्टा T1 अपॉन M2 C2 डेल्टा T2. बट Q1 अँड Q2 इज इक्वल टू, बट Q1 इज इक्वल टू Q2. कारण आपल्याला काय सांगितलंय स्टार्टिंगला सांगितलंय दोघांना पण इक्वल हीट दिलेली आणि Q1 आणि Q2 सारखे असल्यामुळे ते काय झाले डिवाइड करताना कॅन्सल झाले आणि 1 आन्सर आलं. देअरफॉर 1 इज इक्वल टू, आता हे 1 आलं आहे आणि M1ची आणि M2ची व्हॅल्यू आपल्याला 1 ग्रॅम दिली आहे. दोघांचा मास 1 ग्रॅम आहे. 1 इंटू C1 इंटू डेल्टा T1 काय, एचा रायझिंग टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअस आहे आणि बीची रायझिंग टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस आहे. देअरफॉर M1 C1 डेल्टा T1 म्हणजे काय 1 इंटू C1 इंटू 3 आणि M2 C2 डेल्टा T2 म्हणजे 1 इंटू C2 इंटू 5. आता हा इथे C1 अपॉन C2 राहिलाय, हा 3 अपॉन 5 आपण इकडे आणल्यानंतर हा जो 5 इथे डिव्हाइड करतोय तो मल्टिप्लिकेशनमध्ये येईल आणि 3 इंटू करतोय तो कशात येईल, तो डिव्हाइडमध्ये येईल. आणि देअरफॉर C1 अपॉन C2 ची व्हॅल्यू आली आहे 5 अपॉन 3. C1 अपॉन C2 इज इक्वल टू 5 अपॉन 3. आता हा C2 इकडे आणल्यावर होईल C1 इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू C2. म्हणजे C1 काय आहे, C1 म्हणजे कोण, स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ ए इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ बी. म्हणजे इथं एची स्पेसिफिक हीट कपॅसिटी कशी आहे, जास्त आहे बी पेक्षा एची स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही जास्त आहे, हे प्रूव्ह होतं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. हाऊ मच heat energy is necessary to rise the temperature of 5 kg of water from 20 degree Celsius to 100 degree Celsius. इथं विचारलेलं आहे की 5 किलो वॉटरला आपण हीट द्यायला सुरुवात केली आणि 20 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत 5 kg पाण्याला जर टेम्परेचर वाढवलं तर किती हीट द्यावी लागेल, किती कॅलरी किंवा किती किलो कॅलरी हीट द्यावी लागेल. तर इथं गिवन थिंग बघा, मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 5 kg, राईज इन टेम्परेचर डेल्टा टी किती आहे, डेल्टा टी किती टेम्परेचर वाढलंय 100 मायनस 20 म्हणजे 100 मायनस 20 म्हणजे 80 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वॉटरचं वाढलेलं आहे.
स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर किती आहे आपल्याला माहिती आहे, ती 1 असते. 1 आणि हीट आणि आता हीट एनर्जी रिक्वायर्ड टू वॉटर. वॉटरला किती हीट एनर्जी द्यावी लागणार आहे, किती हीट सप्लाय करावं लागणार आहे, तर तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हीट ॲब्झॉर्ब किंवा हीट ॲब्झॉर्ब of water is equal to the mass of water into specific heat of water into rise in temperature of water. Q is equal to mCT. M ची व्हॅल्यू 5, C ची व्हॅल्यू 1, डेल्टा T ची व्हॅल्यू 80. 5 into 1 into 80 is equal to 400 किलो कॅलरी हीट. मग आपण काय म्हणणार, therefore the heat energy necessary to rise the temperature of water is equal to 400 किलो कॅलरी. बघा किती इझी एक्झाम्पल आहे. आपल्याला फक्त MCT माहिती असेल तर आपण Q काढू शकतो. आता थर्ड एक्झाम्पल बघा. हाऊ मच हीट बी ॲडेड टू राईज द टेम्परेचर ऑफ 100 grams ऑफ वॉटर फ्रॉम 5 degree Celsius टू 95 degree Celsius. आता 100 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 5 पासून 95 पर्यंत वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागेल. सिमिलर एक्झाम्पल, असंच एक्झाम्पल आहे. गिवन थिंग, मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 100 grams, specific heat of water is equal to 1, rise in temperature of water is equal to 95 minus 5 म्हणजे 90 degree Celsius. Therefore heat energy required to water is equal to Q. Therefore Q is equal to M into C into delta T. M is 100, C is 1, delta T is equal to 90 and the multiplication in 9000 calorie. Therefore Q is equal to 9000 calorie. Heat energy to be added to rise the temperature of water is 9000 calorie. हे एक्झाम्पल टेक्स्टबुकमधले एक्झरसाइजमधले एक्झाम्पल आहेत बघा. आता फोर्थ एक्झाम्पल बघा टेक्स्टबुकमधलं. इफ 60 calories of heat is supplied to 15 gram water, what is the rise in temperature if specific heat capacity of water is 1 calorie per gram degree Celsius. आता इथे आपल्याला हीट 60 कॅलरी दिलेली आहे आणि 15 ग्रॅम वॉटर घेतलेलं आहे आणि आपल्याला किती टेम्परेचर वाढेल हे शोधून काढायचं आहे. बघा, गिवन थिंग, हीट सप्लाइड टू वॉटर इज इक्वल टू Q इज इक्वल टू 60 कॅलरी. मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 15 ग्रॅम. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे राईज इन टेम्परेचर डेल्टा T फाइंड करायचं. फॉर्म्युला काय, राईज इन हीट ॲब्झॉर्ब इज इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. हीट किती सप्लाय केलेली आहे 60 इज इक्वल टू मास आहे 15, स्पेसिफिक हीट आहे 1. देअरफॉर 60 इज इक्वल टू 15 इंटू 1 इंटू डेल्टा T. 50 इंटू 1 हा डिवाइड करा, 60 अपॉन 15 इज इक्वल टू डेल्टा T. डेल्टा T किती आलं मग हे 15 आणि 60ला बघल्यावर आपल्याला 4 मिळतं. 4 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर आले. देअरफॉर द राईज इन टेम्परेचर इज 4 डिग्री सेल्सिअस. नाऊ आपण आता सॉल्व एक्झाम्पल जे आहेत बुकमधले ते बघूयात. सॉल्व एक्झाम्पल बघा, पुस्तकातलं सॉल्व एक्झाम्पल आहे. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 5 kg वॉटर फ्रॉम 20 डिग्री टू 100 डिग्री. बघा 5 kg वॉटर आहे, स्पेसिफिक गिवन थिंग आहे 5 kg मास 5 kg वॉटर, स्पेसिफिक हीट आहे 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि इन्क्रीज इन टेम्परेचर, राईज इन टेम्परेचर किती आहे 100 to 20 म्हणजे 100 minus 20, 20 to 100 म्हणजे 100 minus 20 इज इक्वल टू 80 डिग्री सेल्सिअस. आता एनर्जी गेन बाय वॉटर किंवा एनर्जी ॲब्झॉर्ब बाय वॉटर किती आहे बघा, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू T. 5 into 1 into 80 इज इक्वल टू 400 किलो कॅलरी. आता किती एनर्जी लागणार आहे, देअरफॉर 400 किलो कॅलरी हीट एनर्जी इज नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस. आता हे एक्झाम्पल बघा की कॅलरी मापीचं एक्झाम्पल आहे. आपण कॅलरी मापीचं कॅलरी मीटरचा जो आपण हा प्रयोग बघितला त्याच्यावरती हे एक्झाम्पल आहे बघा. तर नीट बघा हे एक्झाम्पल, आणि मोठं असं असलं तरी एकदम इझी एक्झाम्पल आहे बघा. अ कॉपर स्फिअर ऑफ 100 ग्रॅम मास इज हिटेड टू राईज इट्स टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस अँड इज रिलीज इन वॉटर ऑफ मास 195 gram and temperature 20 degree Celsius in copper calorimeter. If the mass of the calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? आपल्याला इथे क्वेश्चन विचारलाय की एक कॉपर स्फिअर आहे 100 ग्रॅमचा, त्याला हीट केलाय
राईज इन टेम्परेचर टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा हा कॉपर स्पिअर आहे, हा 100 ग्रॅमचा आहे आणि त्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. मग गिवन थिंग बघा, द मास ऑफ कॉपर बॉल इज 100 ग्रॅम, स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर इज 0.1. नंतर स्पेसिफिक हीट ऑफ स्पेसिफिक टेम्परेचर डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ बॉल 100 - T. आता इथे आपण टेम्परेचर कितीनी कमी झाले, फायनल टेम्परेचर ह्या मिक्सचरचं किती आहे ते विचारलंय. हे वॉटर आणि त्याच्यामध्ये स्पिअर बॉल टाकल्यानंतर वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे, स्पिअरचं टेम्परेचर कमी होणार आहे, कॅलरीमीटरचं पण टेम्परेचर वाढणार आहे. तर फायनल टेम्परेचर किती आहे ते विचारलंय, ते आपण T मानलेलं आहे. लेट फायनल टेम्परेचर बी T, मास ऑफ कॉपर बॉल इज 100, स्पेसिफिक हीट इज 0.1, टेम्परेचर डिक्रीज टेम्परेचर बॉल इज 100 - T. म्हणजे या स्पिअरचं टेम्परेचर 100 होतं ते Tनी कमी होणार, म्हणजे ते 100 - T होणार. आता मास ऑफ वॉटर आहे 195 ग्रॅम, मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 195 ग्रॅम, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. नंतर आपल्याला इथं इन्क्रीज इन टेम्परेचर किती इन्क्रीज होणार आहे वॉटरचं टेम्परेचर हे 20 होतं आणि नंतर ते Tनी वाढणार, म्हणजे ते T झालेलं आहे. मग T - 20 हे काय असणार आहे, वॉटरचं टेम्परेचर आहे. फायनल टेम्परेचर T आहे पण आधीचं 20 होतं. मग वॉटरमध्ये टेम्परेचरमध्ये किती डिक्रीज झालेली आहे, कमी किती झालेली आहे, तर T - 20. मास ऑफ कॅलरीमीटरचं पण मास दिलेलं आहे आपल्याला, ते दिलेलं आहे 50 ग्रॅम. आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर जे असतं हे कॅलरीमीटर भांडं आहे, याचं हे कॉपरचं असतं, त्यामुळे याची स्पेसिफिक हीट म्हणजे कॉपरची स्पेसिफिक हीट, तर कॉपरची स्पेसिफिक हीट ही 0.1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस इतकी आहे. तर इन्क्रीज इन टेम्परेचर, ह्या कॅलरी मापीचं टेम्परेचर किती इन्क्रीज होणार आहे, सुरुवातीचं याचं टेम्परेचर 20 होतं पण नंतर ते T झालेलं आहे, म्हणजे T - 20 हे याचं इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे वॉटरचं आणि कॅलरीमीटरचं दोघांचं टेम्परेचर हे T - 20नी इन्क्रीज झालेलं आहे. आता इथे बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की जेवढं याने हीट जी आहे ती लॉस केलेली, कॉपर बॉल जेवढी हीट लॉस करेल तेवढीच हीट हे वॉटर आणि कॅलरीमीटर ॲब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे लॉस ऑफ हीट एनर्जी इज इक्वल टू ॲब्झॉर्ब ऑफ हीट एनर्जी. हे कुठलं तत्व आहे, हे आपलं प्रिन्सिपल आहे, हीट एक्सचेंज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज इज द हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. मग इथे काय येणार आहे आपलं, हीट एनर्जी लॉस बाय द कॉपर बॉल इज इक्वल टू द हीट एनर्जी गेन बाय द वॉटर प्लस हीट एनर्जी गेन बाय द कॅलरीमीटर. ओके. मग आता इथं Q म्हणजे काय, तर मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन लॉस इन टेम्परेचर डिक्रीज इन टेम्परेचर ऑफ कॉपर स्पिअर इज इक्वल टू M1C1T1 म्हणजे काय, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. आणि हे काय येणार आहे, M2C2T2 म्हणजे काय, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर. मग आता आपण याच्या व्हॅल्यू सगळ्यांच्या सबस्टिट्यूट करूया. MCT, M1C1T1, M2C2T2. तर ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या व्हॅल्यू इथून आपण इथे सबस्टिट्यूट करूया. ते सबस्टिट्यूट केल्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं आहे, बघा MCTची व्हॅल्यू आहे 100 इंटू 0.1 इंटू Tची व्हॅल्यू आहे 100 - T. M1C1T1ची व्हॅल्यू आहे 195 इंटू 1 इंटू T - 20 प्लस M2C2T2ची व्हॅल्यू आहे 50 इंटू 0.1 इंटू T - 20. आता इथे काय होणार आहे, 100 इंटू 0.1 होणार आहे 10. 10 इंटू हे 100 - T इज इक्वल टू, इकडे बघा इकडे 195 आणि हा T - 20 येईल, प्लस हे तसंच राहिलेलं आहे 50 इंटू 0.1, हे 50 इंटू 0.1 काय झालंय 5 झालेलं आहे आणि हा T - 20. आता बघा हे 10नी 100ला गुणलं तर 1000 झालं, 1000 - 10नी आत गुणलं 10T झालं, 10नी आतमध्येच गुणलंय. आता हा 195 आणि हा 5 किती झाले 200. मग T - 20 195 आहे आणि 5 आहे, दोघांची बेरीज केल्यावर 200 T - 20 झालेलं आहे. आता 200नी आतमध्ये गुणलं तर काय होणार आहे, 200 इंटू T 200T मायनस 200 इंटू 20 4000 येणार आहे. आता हे 4000 मायनस इकडे आल्यावर प्लस होतील
1000 प्लस 4000. आता हा -10t इकडे आणला तो प्लस होईल. 200 प्लस 200t प्लस 10t. तर हे झालंय 500 इज इक्वल टू 210t. आता टी इकडेच ठेवा, 210 इकडे भागाकारात आणा. टी इज इक्वल टू 5000 अपॉन 210. आता 210नी जर 5000ला डिवाइड केलं तर 23.8 डिग्री असं टीचं टेम्परेचर आलेलं आहे. तर हे टी काय आहे? टी आहे फायनल टेम्परेचर. देअरफॉर द फायनल टेम्परेचर, द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर विल बी 23.8 डिग्री सेल्सिअस. म्हणजे वॉटर मिक्सिंग केल्यानंतर त्या वॉटरचं टेम्परेचर शेवटचं असणार आहे 23.8 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलं. अजून एक एक्झाम्पल आपण लास्ट इथे बघूया, वेळ पुरतोय का सोडवूया. बघा, इफ 80 ग्रॅम स्टीम ऑफ टेम्परेचर 97 डिग्री सेल्सिअस इज रिलीज ऑन द आईस स्लॅब. समजा 80 ग्रॅम वाफ जी आहे, 80 ग्रॅम वाफेवरती 97 अंश सेल्सिअस टेम्परेचरची वाफ सोडलेली आहे बर्फावरती. 80 ग्रॅम स्टीम जी आहे ती सोडलेली ऑन आईस स्लॅब. 80 ग्रॅम स्टीम ही 97 अंश सेल्सिअसची जी आहे ती कशावर सोडली? आईस स्लॅब, आईसच्या स्लॅबवर सोडली. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती आहे आईसचं टेम्परेचर 0 असतं. हाऊ मच आईस विल मेल्ट. तर किती आईस मेल्ट होईल असं विचारलेलं आहे. How much energy will be transferred to the ice when the steam will be transferred to water. किती एनर्जी ही ट्रान्सफर होईल आईसची when the steam will be transferred to water. म्हणजे वाफेचं वॉटरमध्ये रूपांतर होईल तेव्हा. आता इथे लॅटेंट हीट दिलेली. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलेलं आहे 540 कॅलरी पर ग्रॅम. म्हणजे आईस मेल्ट होतानाची लॅटंट हीट आणि वॉटरचं वेपरायझेशन होतानाची लॅटंट हीट दोन्ही आपल्याला इथं दिले लागणार आहे. आता आपण हे एक्झाम्पल सोडवूया. बघा, पहिल्यांदा हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ स्टीम इंटू वॉटर इज इक्वल टू मास ऑफ स्टीम इंटू लॅटंट हीट ऑफ वेपर. हा फॉर्म्युला आहे, हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा स्टीमचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत असतं तेव्हा किती हीट रिलीज होते, तर ती हीट जेवढी हीट लागते तेवढी हीट म्हणजे त्या स्टीमचं मास आणि त्या स्टीमचं लॅटंट हीट. तर स्टीमचं मास आहे 80, म्हणजे आपल्याला 80 ग्रॅमची स्टीम सोडलेली आहे आणि लॅटंट हीट आपल्याला दिलेली आहे 540 व्हेपरायझेशनची. देअरफॉर 80 इंटू 540 म्हणजेच हे मल्टिप्लिकेशन आपण इथं पुढे करणार आहोत. तर हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ स्टीम इंटू वॉटर इज 80 डिग्री इंटू 540 कॅलरी हे आलेली आहे. आता बघा, हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ वॉटर ऑफ 97 डिग्री सेल्सिअस इंटू वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा वॉटरचं 97 डिग्री सेल्सिअस पर्यंत जेव्हा वॉटर होतं आहे तेव्हा त्या 97 डिग्री सेल्सिअस वॉटरचं जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कन्व्हर्जन होतं आहे तेव्हा किती हीट लागली आहे, तेव्हा लागणारी हीट काय असणार आहे? एम इंटू रायझिंग टेम्परेचर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कपॅसिटी ऑफ वॉटर. मग हे किती आहे? वॉटर किती लागते आपल्याला? वॉटर घेतलेलं आहे आपण 80. तर 80 इंटू 97 मायनस 0 म्हणजे 97 टेम्परेचर आहे, 0 करायचं आहे. रायझिंग टेम्परेचर 97 असेल इंटू 1, 80 इंटू 97. आता हे 80 इंटू 97 हे कशाला आहे? तर ही लागलेली हीट आहे वॉटरचं कन्व्हर्जन 97 पासून 0 पर्यंत करतानाचं. आणि 80 इंटू 540 हे काय, किती हीट, कोणती हीट आहे? ही हीट आपल्याला लागलेली आहे की स्टीमचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन करताना. म्हणजे स्टीमचं कम्प्लीट वॉटरमध्ये कन्व्हर्जन करताना 80 इंटू 540 कॅलरी आपल्याला हीट लागलेली आहे. आणि 97 डिग्रीचं वॉटर हे 0 डिग्रीपर्यंत कन्व्हर्जन करताना आपल्याला जी हीट लागलेली आहे ती 80 इंटू 97 कॅलरी इतकी लागलेली आहे. आता टोटल हीट किती लागली? मग आपल्याला टोटल हीट गेन बाय द आईसला किती हीट लागली आहे? तर इज इक्वल टू हीट रिलीज ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ स्टीम इंटू वॉटर प्लस heat released during conversion of water of 97 degree Celsius into water at 0 degree Celsius. म्हणजे
व्हेपरचं कम्प्लीटपणे वॉटरमध्ये रूपांतर होताना लागलेली हीट आणि 97 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कन्व्हर्जन होताना लागलेली हीट ही आपली टोटल हीट आहे. तर ही हीट आपण इथे कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. ही हीट किती 80 × 540 प्लस ही हीट किती 80 × 97. तर ते 540 आणि 97 मधनं 80 आपण कॉमन काढला. 80 इन ब्रॅकेट 540 प्लस 97. तर 80 प्लस 637. तर हे मल्टिप्लिकेशन आलंय 50,960 कॅलरी ही टोटल हीट लागलेली आहे. एवढी ही टोटल हीट काय झालेली आहे लागलेली. आता लेटेस्ट सपोज आता त्याचं आईसचं मास किती आईस मेल्ट झालाय ते बघायचंय. लेटेस्ट सपोज मास ऑफ आईस विल बी एम मासचा आईस मेल्ट झालाय समजा. तर टोटल हीट गेन बाय द आईस किती हीट लागलेली आहे. तर मास ऑफ आईस इंटू लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस. तर टोटल हीट किती लागलेली आहे 50,960. मास ऑफ आईस माहीत नाहीये पण मेल्टिंग पॉईंट लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस ती किती आहे 80 आहे. तर हा 80 इकडे डिव्हाइड करा. 50,960 अपॉन 80 इज इक्वल टू एम. तर हे डिव्हिजन आलंय 637. मग किती वस्तुमानाचं आईस मेल्ट झालं तर 637 ग्रॅम आईस विल मेल्ट अँड 50,960 कॅलरी हीट गिवन टू द आईस. म्हणजे 50,960 कॅलरी हीट दिल्यानंतर 637 ग्रॅम आईस मेल्ट झालेला आहे. ओके, डिड यू अंडरस्टँड? तर तुम्हाला आजचा लेसन कसा वाटला? जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असतील आणि तुम्हाला लेसन जर सोपा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.